अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित दुसरा गोल रिंगण सोहळा मोहोळ तालुक्यातील कुरुल इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। प्रतिवर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला माघवारी निमित्त पालखी सोहळा पायी जात असताना मार्गावरील गावांमध्ये जनजागृती करत मार्गस्थ होत असताना यंदा प्रजासत्ताक दिन आणि रिंगण सोहळा यांचा संगम मोहोळ तालुक्यातील कुरुल इथं झाला। हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचं भाग्य आम्हाला लाभत असल्याचं दिंडीतील वारकरी भाविकांनी सांगितलं। पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट या संत उक्तीप्रमाणे राष्ट्रध्वज असो किंवा वारकरी ध्वज असो तो प्राणप्रिय आहे, त्यामुळं त्याचं स्मरण हे खूप गरजेचं असल्यानं 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वारकरी पताका पूजन समिती अध्यक्ष भागवत माळी, उपाध्यक्ष नागनाथ शिंदे यांच्याकडून गोल रिंगण सोहळा सुरू झाला। माघवारीतील दुसरं गोल रिंगण भक्तिपूर्ण वातावरणात ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पार पडला। स्वराज्याचा ध्वज हा भगवा होता, कारण संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आदी सर्व संतांनी वारकरी ध्वज हा भगवा स्वीकारला होता आणि आज सुद्धा सर्व वारकरी पालख्या आणि दिंड्यांमधून भगवा ध्वज हाती घेतात। त्यामुळं यंदाच्या रिंगण सोहळ्यात राष्ट्रभक्तीचा जागर पाहायला मिळाला। पारंपरिक रिंगण सुरू असताना अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, नागनाथ गायकवाड, सुरेश पोखरकर, गजानन जगताप यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं रिंगण सोहळा होऊन अश्वरिंगण सुरू झालं। यावेळी वातावरण भक्तिमय बनलं होतं। उपस्थित सर्व भाविकांनी याची देही याची डोळा रिंगण पाहून धन्यता मानली। या रिंगणाचे यजमान कुरुल ग्रामस्थ आणि हनुमान भजनी मंडळ हे होते। भाविक वारकरी मंडळ आयोजक असून अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे हे मार्गदर्शक होते।